नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 4थी विषय गणित संकलित मूल्यमापन सत्र 2ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 30 गुणांसाठी आहे. प्रत्येक उपप्रश्नास 1 गुण आहे. तोंडीसाठी 10 गुण असतात आणि लेखीसाठी 30 गुण असतात. प्रश्न क्रमांक पहिला, आकृतीच्या कोणांची संख्या लिहा. कोणांची संख्या 5 आहे, कारण का हा पंचकोन आहे. ब प्रश्न सोडवा. 50 रुपयांचे सुट्टे म्हणजे 2 नोटा. 100 रुपयाची नोट आहे, 10 नोटा घ्याव्या लागतील. क प्रश्न संख्या अंकात लिही. 4503 संख्या लिहून दाखवलेली आहे. त्यानंतर ड प्रश्न संख्या अक्षरात लिही. 9037. ई प्रश्न खालील संख्या विस्तारित रूपात लिहा. 9000 अधिक 0 अधिक 80 अधिक 2. त्यानंतर खालील आकृतीचा भाग रंगवा. 5/8. 8 भाग आहेत, त्यापैकी 5 भाग रंगवायचे आहेत. रंगवून दाखवलेले आहेत. खालील वस्तुसमूहाचा अर्धा भाग रंगवा. अतिशय प्रश्न सोपा आहे. सर्व गोल 12 आहेत, त्यापैकी अर्धा म्हणजेच 6 गोल रंगवायचे आहेत. ते रंगवलेले नाहीत. विद्यार्थ्यांनी पेन्सिलचा वापर करून रंगवायचे आहेत. यानंतर पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 2 संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा. 438 इंग्लिशमध्ये लिहायचं आहे. आकृतिबंध पूर्ण करा. 311, 322, 333, 344, 355. पुढचा प्रश्न क. एका गुच्छात 8 फुले, याप्रमाणे 340 फुलांचे किती गुच्छ होतील? किती फुले शिल्लक राहतील? 340 भागिले 8 भागाकार करून दाखवलेला आहे. भागाकार 42 आलेला आहे, म्हणजे गुच्छांची संख्या 42. बाकी किती आहे? 4, म्हणजे शिल्लक फुले 4. ड प्रश्न एका पुस्तकाची किंमत 180 रुपये आहे, तर अशा 9 पुस्तकांची एकूण किंमत किती? 180 गुणिले 9 1720. एकूण किंमत 1720. पुढील प्रश्न क्रमांक 3 बेरीज कर. ब प्रश्न वजाबाकी कर. क प्रश्न गुणाकार कर आणि ड प्रश्न सुद्धा गुणाकार कर. 4ही उदाहरणे पुढे दिलेली आहेत, सोडवून दिलेली आहेत. व्यवस्थित पहा. 58,057 अधिक 6,210 उत्तर 64,267. वजाबाकीचं उदाहरण 87,653 वजा 450 उत्तर 87,203. गुणाकार करा. 379 गुणिले 6 उत्तर 2,274. ड प्रश्न गुणाकार करा. 257 गुणिले 27. गुणाकार इथे करून दाखवलेला आहे. उत्तर पहा काय आहे. 6,939. क प्रश्न सोहमने बाजारातून 1 किलोग्रॅम बर्फी, अर्धा किलोग्रॅम चिवडा आणि पाव किलोग्रॅम जिलेबी घेतली, तर एकूण किती वजनाचे सामान घेतले? 1 किलो आणि अर्धा किलो म्हणजे 1.5 किलो आणि पुन्हा पाव किलो म्हणजे 2.25 किलो सर्व सामान घेतलेलं आहे. उत्तर लिहा. 2.25 किलो वजनाचे सामान घेतले आहे. ड प्रश्न एका रांगेत 7 रोपे, अशा रीतीने 49 रोपे बागेत लावायचे आहेत, तर रोपांच्या किती रांगा होतील? 49 भागिले 7 साती 49 भागाकार 7 म्हणजेच रोपांच्या 7 रांगा होतील. पुढील प्रश्न एका शाळेची सहल 3 जानेवारीला गेली व 7 जानेवारीला परत आली, तर सहल किती दिवस गेली होती? 3 ते 7 काउंट करायचं आहे. 5 दिवस सहल गेली होती. पुढील प्रश्न क्रमांक 4 चौकट पद्धतीने गुणाकार करा. 58 गुणिले 9 9×5 45, 450 9×8 72. 450 अधिक 72 बेरीज करायची आहे, म्हणजेच आलेलं उत्तर असेल. उत्तर 522 येत आहे. ब प्रश्न भागाकार कर. 754 भागिले 8 भागाकार 94 बाकी 2. उदाहरण सोडवून दिलेलं आहे. क प्रश्न घड्याळात वेळ दाखव. 7:15 वाजले, म्हणजेच 7:15 दाखवलेली आहे. ड योग्य चिन्हांचा वापर करायचा आहे. 4/8 आणि 3/8 या 2 अपूर्णांकापैकी कोणता अपूर्णांक मोठा आहे? तर 4/8. 5/3
हा लहान आहे 502पेक्षा. दिलेल्या संख्यांची सांगितलेल्या प्रमाणे क्रिया करायची आहे. 4 संख्या दिलेल्या आहेत आणि त्यांचा चढता उतरता क्रम लिहायचा आहे. संख्या पहा कोणत्या दिलेल्या आहेत. 4570, 2003, 4483, 3040. चढता क्रम लिहून दिलेला आहे. 2003, 3040, 4483, 4570. उतरता क्रम 4570, 4483, 3040, 2003. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक आहे 5. दिनदर्शिका व दिलेला तक्ता बघ आणि प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. प्रश्न, सप्टेंबर महिन्यात किती शनिवार आहेत? 5 शनिवार आहेत. ज्वारी हे पीक घेणारे शेतकरी किती? 15 आहेत, कारण का एक प्रमाण 5 शेतकरी घ्यायचं आहे. त्यानंतर प्रश्न, परिमिती काढ. परिमिती म्हणजे दिलेली जी आकृती आहे त्या आकृतींच्या सर्व बाजूंची बेरीज करायची असते. आयताची आकृती दिलेली आहे. लांबी 6, रुंदी 4. आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी. उत्तर 20 येत आहे. दिलेल्या सर्व बाजूंची डायरेक्ट बेरीज करून लिहिलं तरी चालेल. सोडवा. 67,548 अधिक 5,779. उत्तर 73,227. यानंतर दुसरं उदाहरण, 80,130 वजा 59,675. उत्तर 20,455. रूपांतर करा. 530 सेंटीमीटर बरोबर 5 मीटर 30 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा.